नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की तनयाचा खोटारडेपणा आता सगळ्यांसमोर आलेला असतो. स्वतःच्या तोंडानेच तिने कबूल केलेलं असतं की ती कशी आहे, तिचं मन कसं आहे आणि ती घरामध्ये किती खोटं वागते, वसुंधराच्या विरोधात किती कारस्थानं करते आणि ती किती पाताळयंत्री आहे ते. आता विशाखा आणि ती बोलत असतात. ती विशाखाला म्हणत असते की मम्मा, मला असं वाटतंय ना की वसुवहिनी अजिबात घाबरली नाही. तिच्या पाठीमागे गुरुमातांचं बळ वगैरे नाही, काही नाही. त्यांनी काहीतरी जादू केलेली आहे असं मला वाटतंय. तेवढ्यात विशाखा म्हणते, शट तनया, तुलाही बोलण्याची काही गरज नाही आहे. त्या गुरुमातांनी काही जादू वगैरे केलेली नाही आहे. तू स्वतःच्या तोंडाने सगळ्यांसमोर कबूल केलं आहे की तू किती खोटं बोलत होतीस ते. आता पडली ना सगळ्यांसमोर तोंडावरती आणि तुझं सत्य सगळ्यांसमोर उघड झालं आहे. आता तुला म्हणत होते ना मी जे सांगते ते कर, पण तू काहीच ऐकलं नाही. तेवढ्यात तिथे जयश्री आलेली असते. विशाखा म्हणते, जयू तू इथे. जयश्री खूप संतापलेली असते तनयावरती. ती तनयाकडे येते आणि तनया काही बोलणार याआधीच तनयाच्या कानाखाली सणसणीत लावून देते आणि ती खूप संतापलेली असते. अखेर तिच्या समोरसुद्धा आता तनयाचं सत्ता आलेलं असतं. आत्तापर्यंत मागे तनया तिचे कान भरत असते, पण तनया काहीतरी कारस्थानं करत असेल हे तिला माहिती नसतं आणि आज पहिल्यांदा ते सगळ्यांसमोर आलेलं असतं. आज तनयामुळे तिला गुरुमातांकडून काय नको नको ते ऐकावं लागलेलं असतं आणि तिचा खूप मोठा अपमान झालेला असतो. खरं तर तिला असं वाटत होतं की वसुंधरामुळेच तिचा नेहमी अपमान होतो. आज वसुंधराच तोंडावर पडेल आणि गुरुमाता तिलाच शिक्षा करतील, पण त्याच्या उलट झालेलं असतं. तनयाचं आणि जयश्रीचं रूप सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि जयश्रीला खूप मोठ्या अपमानाला सामोरं जायला लागलेलं असतं आणि वसुंधरेचं गुरुमातांनी तोंड भरून कौतुक केलेलं असतं, तिला आशीर्वाद दिलेले असतात आणि त्याचबरोबर आकाश आणि वसुंधरा हे किती एकमेकांसोबत चांगले आहेत, खुश आहे आणि परिवाराची, त्यांच्या कुटुंबाची ते किती काळजी घेतात हे सुद्धा गुरुमातांनी सगळ्यांना सांगितलेलं असतं आणि तेच जयश्रीला खटकत असतं. तर मग बघूया आता पुढे तनयाची घरातील वाटचाल कशी असणार आहे ते. अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.